आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत घाटकोपर परिसरात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 16. बचावकार्य पूर्ण. शेतकऱ्यांच्या मेहनतीला किंमत न देणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याची शरद पवार यांची टीका. शेवटच्या तासात झालेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 677 अंकांची वाढ. आणि येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता. मुंबईत घाटकोपर परिसरात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 16 झाली आहे. काल रात्री एका वाहनात आणखी 2 मृतदेह आढळले. या ठिकाणचं बचावकार्य पूर्ण झालं असून आज दिवसभरात राडारोडा हटवण्यात आला, अशी माहिती मुंबईचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. या ठिकाणचे इतर 3 विनापरवाना फलक काढायचं काम सुरू आहे. मुंबई शहरातल्या इतर अशाच फलकांची तपासणी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे महापालिका क्षेत्रातल्या सगळ्या होर्डिंग्सचे 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करायचे आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. जाहिरात विभागाला महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचे सर्वेक्षण करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व शहरांमधील आणि ग्रामीण भागातल्या होर्डिंगचं सर्वेक्षण करण्याचा आणि धोकादायक होर्डिंग तातडीनं हटवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या. त्या आज हिंगोलीतल्या पावसाळा पूर्वतयारीची बैठकीत बोलत होत्या. यावेळी पूरस्थितीचा सामना, इतर आपत्कालीन स्थितीच्या तयारीचा आढावाही घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या मेहनतीला किंमत न देणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. धुळे लोकसभा मतदारसंघातल्या सटाणा इथं प्रचारसभेत ते बोलत होते. धुळे, नाशिक, सातारा, पुणे या सर्व भागात शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगले भाव मिळत नाहीत, तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नाशिकच्या सभेत या विषयावर फार बोलले नाही, असं ते म्हणाले. चीनकडून सीमा भागात होत असलेल्या आक्रमकतेला केंद्र सरकार प्रत्युत्तर देत नाही. त्यामुळे परिस्थिती बदलायची असेल तर भाजपचा पराभव करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना शेती कामासाठी, शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू करमुक्त करणार असल्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं. भाजपला पराभव दिसू लागल्यानं नरेंद्र मोदींची भाषणं भरगटू लागली आहेत, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी आज निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला. नरेश म्हस्के यांनी त्यांचा नमो नमः वचननामा ठाण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रकाशित केला. वचन विकासाचे, ठाण्याच्या प्रगतीचे अशा शीर्षकाखाली म्हस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या येत्या 5 वर्षात केल्या जाणाऱ्या विविध विकास कामांचा संकल्प या वचननाम्यात मांडला आहे. त्यात मनोरुग्णालयाच्या जागी नवीन रेल्वे स्थानक, नवी मुंबईत एम्स धर्तीवर सुसज्ज रुग्णालय, जलवाहतुकीला प्रोत्साहन इत्यादी मुद्द्यांवर भर दिला आहे. तर श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेवर अधिक लक्ष, कल्याण ते ठाणे किनारी रस्त्याची उभारणी, रस्त्यांचं डांबरीकरण, मेट्रो, उन्नत मार्ग, उड्डाणपूल, पार्किंग सुविधा यांच्यावर आपल्या वचननाम्यात भर दिला आहे. गेल्या 10 वर्षात 90% काम केलं आहे. आता पुढच्या 5 वर्षांसाठी नवा संकल्प केला आहे, असं श्रीकांत शिंदे यांनी यावेळी घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं. धुळे लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिले. निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचं पाणी, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था, मतदारांसाठी शेड, मेडिकल किटची, मतदार सहाय्यक केंद्रांची व्यवस्था करावी, मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठी, मतदार मार्गदर्शिका पुस्तिका तसंच अंध दिव्यांगांसाठी ब्रेल लिपी, वोटर स्लिप मतदारांपर्यंत वेळेत पोहोचतील याची दक्षता घ्यावी, असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 677 अंकांची वाढ झाली आणि तो 73,664 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 203 अंकांची वाढ नोंदवत 22,404 अंकांवर बंद झाला. नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या लालवंडी गावात एका धार्मिक कार्यक्रमातल्या सामूहिक जेवणानंतर 150 जणांना विषबाधा झाली. रुग्णांना नायगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी 13 जणांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. माजी आमदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विश्वास गांगुर्डे यांचं आज पहाटे पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. 1978 मध्ये सर्वप्रथम ते दत्तवाडी राजेंद्रनगर प्रभागातून आणि नंतर 1992 मध्ये गणेशखिंड प्रभागातून पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. 1999 मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले होते. महामँगो या राज्य शासनाच्या संस्थेचे ते काही काळ अध्यक्ष होते. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील गोराणी येथील शहीद जवान कमलेश ज्ञानेश्वर कदम यांच्या पार्थिवावर आज महिंदळे गावात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना आंध्र प्रदेशात कर्तव्यावर असताना वीरमरण आलं होतं. ते अरुणाचल प्रदेशातील शेरगाव इथं 73 बटालियन सशस्त्र सीमा दलात कार्यरत होते. सध्या लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तावर असताना त्यांना आंध्र प्रदेशातल्या कडप्पा इथं वीरमरण आलं. राज्याच्या काही भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. लातूर शहर आणि परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान विभागानं लातूर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागातही आज वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. दुपारी झालेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कणकवली तालुक्यात अनेक ठिकाणी घरं आणि झाडांचं नुकसान झालं. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव, शेगाव, चिखली, मेहकर, जळगाव, सिंदखेड राजासह अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. लोकसभा निवडणुकीच्या आगामी 5व्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगानं देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचं निवडणूक विषयक कर्मचाऱ्यांना झालेलं आकलन ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून तपासण्यात आलं. दहिसर विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणूक विषयक अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षण सत्रात एकंदर 1,333 अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण झालं. निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकानं काल कल्याण रेल्वे स्थानकातून संशयास्पद रोकड जप्त केली. सामानाची तपासणी करताना एकाकडे 7 लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. त्याला या रकमेविषयी योग्य माहिती किंवा पुराव्याबाबत कागदपत्र देता आली नाहीत. ही रोकड जप्त केल्याची माहिती सर्वेक्षण पथक प्रमुखांनी दिली. 16 मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं पालघर जिल्ह्यात आज विविध कार्यक्रमांचं आणि स्पर्धांचं आयोजन केलं होतं. वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे राज्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, ANM, आशा आणि औषध फवारणी कर्मचारी यांनी जनजागृतीपर प्रभात फेरी काढली. हवामान. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट तसंच प्रतितास 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर कोकणातल्या तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर तुरळक भागात उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत घाटकोपर परिसरात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 16. बचाव कार्य पूर्ण. शेतकऱ्यांच्या मेहनतीला किंमत न देणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याची शरद पवार यांची टीका. शेवटच्या तासात झालेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 677 अंकांची वाढ. आणि येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.